आपला जो 10वी बोर्ड परीक्षेचा मराठी माध्यम आणि सेमी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी जो ऑनलाईन क्लास आहे, लाईव्ह ऑनलाईन क्लास आहे, त्याच्यामध्ये जॉईन कसं करायचं, पेमेंट कसं करायचं, त्याबद्दलच्या काही पालकांना मुलांना अडचणी होत्या, त्याबद्दल एक सोल्युशन टाईपमध्ये आपण एक व्हिडिओ घेऊन आलो. तुम्हाला जी लिंक दिसणार आहे मराठी माध्यमसाठी, सेमी इंग्लिश मीडियमसाठी तुम्हाला व्हॉट्सअपवरती भेटेल किंवा आणखी दुसऱ्या माध्यमातून तुम्हाला लिंक भेटलेली असेल. तर तुमचा जो कोर्स आहे, मराठी माध्यम असेल तर मराठी माध्यमच्या समोर क्लिक करायचं, सेमी इंग्लिश असेल तर सेमी इंग्लिश मीडियमच्या समोरची लिंक ओपन करायचं. ठीक आहे, मी आता इथं सेमी इंग्लिश मीडियमच्या लिंक ओपन केले. बघा इथे दिसते पण 10th 2026-27 सेमी इंग्लिश मीडियम मॅथ सायन्स इंग्लिश महाराष्ट्र बोर्ड. ठीक आहे, ही सेमी इंग्लिश मीडियमची लिंक आहे. तसंच मराठी माध्यम इथे तुम्हाला दिसेल. 3 विषयाचा क्लास आहे, सायन्स, मॅथ, इंग्लिश. दररोज 3 तास क्लास असेल. आता सध्या 2:30 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजल्यापासून क्लास आहे. ज्यावेळेस तुमची पूर्ण वेळ शाळा असेल त्यावेळेस मग सकाळी 6 ते 8 2 तास असेल, सकाळी 6ला इंग्लिश असेल, 7ला मॅथ असेल आणि नंतर संध्याकाळी 7 ते 8मध्ये सायन्स असेल. असे दररोज 3 तास लाईव्ह क्लास तुम्हाला तिथे भेटेल. ठीक आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग. तीच रेकॉर्डिंग होईल, तुम्ही नंतर कधीही पाहू शकता. आता मी ही सेमी इंग्लिश मीडियमची लिंक ओपन केली आहे. लिंक कुठं ओपन करायची? ज्या नंबरवरून तुम्हाला फोनपे करायचं, समजा पालकाचा वडिलाचा नंबर आहे त्याच्यावरून तुम्हाला फोनपे करायची. ठीक आहे, त्याच्यामध्ये ओपन करा. तुमच्याकडे फोनपेच नाही, वडिलाकडे पण नाही, मग आपण कुठल्या तरी दुकानामधून गेलो समजा, त्या दुकानदाराच्या मोबाईलमध्ये ती लिंक ओपन करायची. ठीक आहे, कोणत्या नंबरवरून तुम्ही पेमेंट करणार त्याचं काही समान नाही, कुठूनही करा. ती लिंक ओपन केलात, इथं गेट दिस कोर्स किंवा बाय नाव असं ऑप्शन येते, त्याच्यावरती क्लिक करायचं. 4,810 रुपये वर्षभराची फीस आहे. त्याच्यावरती क्लिक केलात की तुम्हाला नाव विचारते, मोबाईल नंबर विचारते आणि स्टेट वगैरे असते. बाकी काय टाकायची गरज नाही. समजा इथं आपण हर्ष नाव टाकलं, इथं मोबाईल नंबर टाका जो विद्यार्थ्याकडे राहणार आहे, हा नंबर रजिस्टर होणार आहे, याच्यावरती OTP येणार आहे. हा महत्त्वाचा नंबर आहे, याच्यावरूनच तुम्हाला लॉग इन करावं लागेल प्रत्येक वेळेस. ठीक आहे, आणि त्याच्यावरूनच तुम्हाला क्लास अटेंड करता येईल. हा नंबर टाकला आपण. नंतर महाराष्ट्र इथं आहे, ईमेल ॲड्रेस टाकायची गरज नाही. महाराष्ट्र असेल तर राहू द्या, नसेल तर मग तिथं हे ॲरो दिसते त्याच्यावरती जायचं आणि चेक करायचं त्याच्यामध्ये महाराष्ट्र कुठे आहे, ती महाराष्ट्र तिथलंच घ्यायचं. टाईप करू नका, टाईप केलं की हे डिॲक्टिवेटेड, म्हणजे काही स्पेलिंग वगैरे चुकले तर येत नाही. म्हणून नाव व्यवस्थित टाका, नाव आणि आडनाव किंवा पूर्ण नाव टाकलं तर चालतंय. मोबाईल नंबर व्यवस्थित टाका आणि महाराष्ट्र आहे का पाहायचं. व्हेरीफाय OTP वरती जायचं. व्हेरीफाय OTP केला की तुम्हाला त्या नंबरवरती OTP पाठवणार आहे. जो विद्यार्थ्याकडे राहणार आहे तो इथे टाका आणि तो OTP इथे 4 अंकी येते. तो नंबर तुम्ही टाकलात की पेमेंटला जाते. मी आता OTP टाकतो. व्हेरीफाय OTP करा. व्हेरीफाय OTP वरती गेलं म्हणजे जर तुमचा OTP बरोबर असेल तर पेमेंटकडे जातं. पेमेंटकडे गेलं की या टाईपमध्ये अवस्थेत पेमेंट ओपन होते. ठीक आहे, समोर पेमेंटकडे. मग पेमेंटमध्ये इथं भरपूर ऑप्शन असतात तुमचे. गुगल पे आहे, फोनपे आहे, की ते QR आहे, QR वरती पण तुम्ही स्कॅन करू शकता. ठीक आहे, कोणाच्या नंबरवरून ते स्कॅन करू शकता. समजा तुम्ही गुगल पेवरती गेलात किंवा फोनपेवरती गेलात. गुगल पेवरती गेलात की डायरेक्ट ही लिंक तिकडे ओपन होते. गुगल पेमध्ये ओपन होणार किंवा फोनपेमध्ये ओपन होणार. पेमेंट केलात की तुमचा हा जो नंबर होता याच्या पाठीमागचा, याच्या पुढची प्रोसेस मी दाखवत नाही आता. पेमेंट करा, पिन टाकून पेमेंट केला तुम्ही, सक्सेसफुल झाली पेमेंट की तुमचा जो पाठीमागे टाकलेला आपला नंबर होता तो मोबाईल नंबर रजिस्टर होते. आणि पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्हाला तिथंच डाउनलोड द ॲप असं एक लिंक येते. किंवा नसेल तसं भेटत तर तुम्ही प्ले स्टोअरवरती जावा. इथं आपण प्ले स्टोअर सर्च करू. M असा लोगो लिहिलेला आहे, त्याच्यावरती जायचं आणि त्याच्यावरती द युनिक क्लासेसवरती केलात की M लोगो लक्षात ठेवा ते, तेव्हा तसा लोगो आहे आणि ते ॲप आहे आपलं. त्याच्यावरती जायचं आणि इन्स्टॉल नावावरती क्लिक केलं की इन्स्टॉल होतं. इन्स्टॉल केलं की तुम्हाला तिथं लॉग इन करायच्या ऑप्शनमध्ये 2 ऑप्शन असतात तुमचे. पहिलं असते लॉग इन विथ व्हॉट्सअप आणि दुसरं असते यूज डिफरंट मेथड. ठीक आहे, यूज आणि डिफरंट मेथडमध्ये जावा, कारण लॉग इन विथ व्हॉट्सअप काही जणांचे व्हॉट्सअप असतील नसतील ते, त्याच्यापेक्षा यूज डिफरंट मेथडवरती जावा. तिथं तो आता जो पेमेंट करण्याच्या अगोदर टाकलेला मोबाईल नंबर होता तो मोबाईल नंबर टाकायचा. OTP येते, OTP आला, लॉग इन केलं, तुमचं लॉग इन येते. स्टार्ट लर्निंगवरती क्लिक करायचं. नंतर स्टार्ट लर्निंगवरती क्लिक केलात की तुमचं पूर्ण कोर्सेसबद्दल सर्व माहिती तुम्हाला भेटते.